लाइफ इंडिया न्यूज। लाइफ इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। ग्राम पंचायत डुंगे में लक्ष्मी नारायण का भव्य मंदिर निर्माण, निकाली गई मेरोनु, शोभा यात्रा की गई, पूजा और मूर्ति प्राण प्रतिष्ठा। आइए ले चलते हैं आपको भिवंडी के ग्रामीण ग्राम पंचायत डुंगे में, जहां लगभग 2 साल पहले प्राचीन मंदिर लक्ष्मी नारायण का भक्ति धाम मंदिर, प्राचीन मंदिर को तोड़ दिया गया और भूमि पूजन किया गया था। वहीं पर आज 2 वर्ष बाद भव्य लक्ष्मी नारायण का भक्ति धाम मंदिर आलीशान बनाया गया। तालुका में अभी ऐसा कोई मजबूत और आलीशान मंदिर नहीं देखा गया, जबकि 2 वर्ष लग गए इस मंदिर को बनाने में। गांव की सारी जनता ने, महिला पुरुष बच्चों ने, एक एक घर ने सहयोग दिया और प्यार से एकता बनाकर इस भव्य मंदिर का निर्माण किया, जहां वेदोच्चार मंत्रोच्चार करने के लिए बड़े बड़े विद्वान पंडित आए और उनके द्वारा मंत्रोच्चार करके मूर्ति प्राण प्रतिष्ठा की गई। लक्ष्मी नारायण की मूर्ति, हनुमान की मूर्ति और गणेश जी की मूर्ति राजस्थान से मार्बल की लाई गई। संगमरमर की मूर्तियां अद्वितीय शोभनीय लाई गई, जहां पूरी मूर्तियों के साथ गांव में एक शोभा यात्रा निकाली गई। शोभा यात्रा में गांव के सभी महिला पुरुष बाजे गाजे से नाचते गाते रथ यात्रा की तरह रथ में गणपति और हनुमान जी की, लक्ष्मी नारायण की मूर्तियां सजाकर निकले और पूरे गांव में घुमाने के तत्पश्चात मंदिर में प्राण प्रतिष्ठित कर विराजमान कर दिया। सारे गांव की जनता ने मंदिर में भव्य आरती पूजा की। 3 दिन तक लगातार मंदिर में पूजा अर्चना, अखंड हरिनाम, भजन कीर्तन चलता रहा। तत्पश्चात आरती पूजा के तत्पश्चात ब्राह्मणों ने मंदिर में दर्शन करने की इजाजत दे ही दी। तत्पश्चात योगदान देने वाले 5 पड़ोस के दानवीरों का भी स्वागत सम्मान किया गया। कुल मिलाजुलाकर ग्राम पंचायत डुंगे में लक्ष्मी नारायण का भक्ति धाम मंदिर धूमधाम से संपन्न हुआ, जहां महाभंडारा का भी आयोजन किया गया था। कई हजारों की संख्या में दूर दराज से आए, पास पड़ोस से आए हुए भक्तों ने लक्ष्मी नारायण भक्ति धाम मंदिर के निर्माण के तत्पश्चात भोजन ग्रहण किया, लाभ प्राप्त किया। आइए देखते हैं इसी संदर्भ में कुछ गांव के वरिष्ठों ने जानकारी देते हुए बताया और शुभेच्छा व्यक्त की कि ऐसा भव्य मंदिर अभी तक डुंगा में नहीं था और गांव की एकता का मिसाल है कि ऐसा सुंदर भव्य मंदिर डुंगे गांव में निर्माण हुआ। उद्यापासून होम हवन विधी होणार आहे। 3 दिवस कार्यक्रम आहे आणि शेवटी 26 जानेवारीला भंडाराचे जेवण आहे। आणि नारायण मेन आहे, गणपती आणि हनुमान मारुती 26 तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार। काय नाही, गावामुळेच आमचं मंदिर चांगलं झालेलं आहे। गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच सर्व काही व्यवस्थित आहे। सरपंच आहेत, गावचे मंदिराचे अध्यक्ष आहेत, सर्व सदस्य आहेत, रोहित पाटील, जय भगत, हे सर्व आम्ही सर्वांनी मिळूनच आमचं मंदिर हे वैभव आमचं गावकऱ्यांसाठी उभं राहिलेलं आहे। सर्व आमच्या खरोखरच आमच्यावर सत्यनारायणाची लक्ष्मीची फार कृपा आहे की भव्य मंदिराचं निर्माण झाले। तसंच सर्वप्रथम गणपती आहे आणि हनुमानजी पण आहेत। खरोखरच आज चांगला दिवस आहे डुंगे गावासाठी, सोन्यासारखा दिवस आहे। एकदम व्यवस्थित पार पाडावा हा सोहळा, एवढीच लक्ष्मीची प्रार्थना। आज गणेश जयंती आहे आणि चांगला दिवस आहे आणि या दिवसाच्या अनुषंगाने आज डुंगे ग्रामपंचायत भक्तिधाम सेवा समिती अध्यक्ष कमिटीने एक निर्धार केला 1-1.5 वर्ष अगोदर का लक्ष्मीनारायणचं मंदिर या गावासाठी चांगल्या मोठ्या प्रमाणात एक वास्तू निर्माण झाली पाहिजे। या वास्तूसाठी गावकऱ्यांचं सहकार्य असून या पंचक्रोशीतील भागातील लोकांनी चांगला सहकार्य केला आणि हा मंदिर फार मोठा भव्य असं मंदिर या डुंगे गावात आज स्थापन झालेला आहे। या मंदिराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठान या 3 दिवसाचा कार्यक्रम आहे। उद्यापासून गेले 26 तारखेपर्यंत या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठान होणार आहे। यासाठी या गावच्या प्रत्येक नागरिकाने मोठा
सहभाग या कार्यक्रमामध्ये घेतलेला आहे. म्हणून मी प्रथमतः या गावकऱ्यांना, या पंचक्रोशीतील लोकांना धन्यवाद देईन की चांगली वस्तू या डुंगे गावामध्ये आलेली आहे. आनंदाने निर्माण भरलेले आहे. म्हणून मी सर्व या पंचक्रोशीतील आम्हाला सहकार्य करणाऱ्या लोकांना हार्दिक शुभेच्छा देतो. भक्तिधाम मंदिर सेवा समिती डुंगे या समितीचे सन्माननीय अध्यक्ष माजी सरपंच दयानंद पाटील आणि सर्व उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहकार्याने, कारण एकीशिवाय काही कोणतंही काम होणार नाही, सर्व गावकऱ्यांनी दाखवलेलं एकोपा याच्यामुळे आज डुंगे गावामध्ये या 50 गावगटामध्ये मंदिर होणार असं एक भव्य दिव्य मंदिर परमेश्वराच्या कृपेने, लक्ष्मीनारायणच्या कृपेने आज डुंग्यामध्ये साकारत आहे. आणि ते लक्ष्मीनारायणची कृपा म्हणूनच हे पूर्ण मंदिर होताना कोणत्याही प्रकारे पैशाची अडचण आम्हाला आली नाही. आणि हनुमंत आणि गणपती बाप्पा या दोघांच्या आशीर्वादामुळे आज हे भव्य दिव्य मंदिर पुन्हा एकदा गावामध्ये सहभाग होत आहे. आणि त्याची भव्य जी मिरवणूक आहे याच्यावरून आपल्या निदर्शनात येईल की कशा प्रकारचं काम आहे. या निमित्ताने ज्या सर्व लोकांनी या परमेश्वराच्या कार्यामध्ये हातभार लावला त्या सर्वांचं मी गावाच्या वतीनं, कमिटीच्या वतीनं आभार मानतो आणि या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला दिवस देशभर उत्साहामध्ये, आनंदामध्ये साजरा होत असतानाच या डुंगे गावामध्ये या राष्ट्रीय सणासोबतच ह्या मंदिरातील लक्ष्मीनारायण, गणेशजी आणि हनुमानजीच्या मूर्तींच्या प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा साजरा होत आहे. मला सांगताना या ठिकाणी आनंद होत आहे की हे मंदिर जेव्हा सुरुवातीला बांधलं गेलं त्यावेळी काळीराम मामा असतील, गोपीनाथ पाटील असतील, ही जुनी सर्व मंडळी, आनंद भगत असतील, बाळाशेठ असेल किंवा इतर सर्व, दयानंद शेठ आणि आमचे गुरुवर्य तरे गुरुजी, ही सारी मंडळी त्यावेळी त्याच्यामध्ये सहभागी होते. दत्तू मामा तुम्ही सुद्धा होते. सगळ्यांचीच नावं घेत नाही, परंतु त्यानंतर हे मंदिर पाडून पुन्हा नवीन मंदिर बनवण्याची संकल्पना ह्या डुंगे गावच्या तरुण मंडळींनी, सर्व वयोवृद्ध मंडळींनी, ज्येष्ठ मंडळींनी मनामध्ये आणली. एवढे नाही तरी सुद्धा एवढंच म्हणतो की ह्या गावाला लक्ष्मीनारायणाच्या कृपेने मग सर्वात बाबतीमध्ये कशाची कमतरता न पडो अशी मी लक्ष्मीनारायणाच्या चरणी, भगवान गणेशजीच्या चरणी, भगवान मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी आपण मला शांतचित्ताने ऐकून घेतले, तुम्हाला धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय लक्ष्मीनारायण, जय गणेशजी, जय हनुमानजी. ग्राम पंचायत कोपर में साधना घरत ने किया महिलाओं के लिए क्रीड़ा महोत्सव और हल्दी कुमकुम का आयोजन और मार्गदर्शन किया नलिनी ताई चौधरी ने. तो आइए ले चलते हैं ग्राम पंचायत कोपर में, जहां साधना घरत ने महिलाओं के विचार का आदान प्रदान, महिलाओं का स्नेह सम्मेलन और महिलाओं के लिए जो कार्यक्रम हल्दी कुमकुम का आयोजन किया सराहनीय था. वहीं पर हल्दी कुमकुम के दौरान नलिनी ताई चौधरी समाज सेविका ने अपने मार्गदर्शन किए. तो कुल मिला जुलाकर ग्राम पंचायत कोपर में जिस तरह हल्दी कुमकुम का कार्यक्रम संपन्न हुआ, महिलाओं का क्रीड़ा महोत्सव संपन्न हुआ, उन्हें पुरस्कृत और सम्मानित किया गया, वहीं पर समाज सेविका नलिनी ताई चौधरी ने अपने मार्गदर्शन भी किए. एक मला आता तुम्हाला सांगते की शिक्षण ही कधीही चोरी न होणारी गोष्ट आहे. तुम्ही जर कदाचित शिकल्या नसतील, कोणी 10वी पर्यंत झाले असेल तर पुढे आपल्याला यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पुढे शिकता येतं. शिकायची इच्छा असल्यास ते शिकावं. आज मला 50वे वर्ष चालू आहे. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं नव्हतं, 1 वर्ष बाकी होतं, ते मी यावर्षी कंप्लीट करण्याचा निश्चय केलेला आहे. काय मला कुठे डिग्री घेऊन कुठे जायचं नाही आहे, पण एक मनातली इच्छा की 50व्या वर्षी काहीतरी आपण विक्रम करावा किंवा वेगळं काहीतरी करावं. तर तशा पद्धतीचा आपण शिकू शकता. अजून बऱ्याचशा जणी तर आहेत 30च्या खाली आहेत, काही 40च्या खाली आहेत,
बरंचसं वय हे शिकण्याचं आहे तुमचं, तुम्ही शिकू शकता. तर मी काय करते, ज्या दिवशी मला झोप नाही आली त्या दिवशी मी इंटरनेटवर गुगलमध्ये काहीतरी शोधत असते. शोधता शोधता मला आज आता जस्ट इथं बसल्या बसल्या एक कविता मिळाली. ती कविता तुम्हाला वाचून दाखवते. महिला शक्तीवरचीच आहे. तन चंचला मन निर्मला. तन चंचला म्हणजे काय की आपल्या शरीरात अशा घडामोडी व्हायला पाहिजे, एवढी चपळता असायला पाहिजे, सुस्तावू नका, चपळता असली पाहिजे की आपल्याला कुठलं पण काम करायला लागलं तर आपण पटापट ते केलं पाहिजे. माझे घरात भाकरी करायची आहे पण मी हा कार्यक्रम संपल्यानंतर जाऊन पटकन 10 मिनिटाच्या आत बनवून घेऊन मळून लगेच भाकरी अर्ध्या तासाच्या आत करेन, एवढी चपळता असली पाहिजे. जर जास्त भाकरी असली तर 1 तास लागेल. म्हणजे काय की तणामध्ये चंचलता पाहिजे, मन निर्मलता, मन आपलं निर्मळ पाहिजे. जसं मी सांगितलं की माझ्यावर टीका होतात पण मी घाबरत नाही, कारण का माझं मन स्वच्छ आहे, मन निर्मळ आहे, त्याच्यामुळे मला जगाची पर्वा नाही. तसं मन स्वच्छ ठेवा, तन स्वच्छ ठेवा, दुनियाची कुठलीच ताकद तुम्हाला नाव ठेवणार नाही. नाव ठेवलं तरी त्यांची त्यांना लाज वाटेल. असं झोपून देत नाही बघा. मला असं वाटतं मला काहीतरी करायचंय पण असं आहे ना की समाजकारणाला राजकारणाचा जोपर्यंत टच मिळत नाही तोपर्यंत समाजकारण फोपावत नाही. आणि तेच माझं दुर्दैव आहे की मला राजकारणाचा टच मिळत नाही. पण तो नाही मिळाला तरी आम्ही करणारच. आमचे सोन्यादादा पाटील साहेब आमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या आधारावर आम्ही नक्की हमी देतो, नक्की गॅरंटी देतो की आपण वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार किंवा वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण या ठिकाणी सुरू करणार आहोत. या ठिकाणी सुरुवात होईल तर नक्कीच त्याचं एंड टेंडरपर्यंत असेलच. तर दिलेले आहेत. गाववाल्यांसाठी कोणी पण काय पण करतं, पण बाहेरचे जे इथे येऊन स्थायिक झालेले असतात त्यांच्यासाठी असं काहीतरी करणं खूप वेगळी गोष्ट असते आणि ती त्यांनी केले. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. असंच कार्यक्रम करत. त्याचप्रमाणे हा जो महिला वर्ग या ठिकाणी आहे किंवा तुम्ही आहात ज्यांनी आमच्या आगरी महोत्सवामध्ये स्टॉल लावले त्यांचं मनापासून अभिनंदन करते, कारण ती पण एक खूप मोठी हिंमत असेल. आणि पुढच्या वर्षी तुम्ही आता 1 स्टॉल असेल तर पुढच्या वर्षी 4 स्टॉल तुमचे येतील असं मला वाटते. अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम असतील. प्रत्येक ठिकाणी आपण पार्टिसिपेट होण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सहभागी होण्याचा प्रयत्न करा. जे पण आता जी दुनिया आहे असं वागूनच येत नाही आपल्याला. जे काय करायला गेलं असं नाही करायचं, तसं करायचं, तसं नाही करायचं, तसं करायचं. जिथे कोमल वागायला गेलो की ते समोरचा बघतो, हा अरे कोमल वागते ना, कुठेतरी तो पॉईंट शोधतच राहतो का हिला कुठून पडेल. पण पडायचं नाही तिथे. जिथे आपण पडलो ना तिथे डबल याच्यानं उभं राहायचं आणि दाखवायचं का मी पण आहे, मी कुठे चुकणार नाही. गेल्या वर्षापासूनच आम्ही असा विचार केलेला आहे की गावाच्या या आधी 3 महिला मंडळ तर 3 हळदी कुंकू व्हायचे. तर असा प्रश्न पडला की आपण 4 जर कमिटीवर आहोत तर आपण एकत्र जर हळदी कुंकू केलं तर कसं वाटेल. ही कल्पना गेल्या वर्षी आम्ही मांडणी पण आणि साकार सुद्धा केली आणि ह्या वर्षी सुद्धा आम्ही तो प्रयत्न केला की प्रत्येक महिला मंडळ अध्यक्षांना किंवा बचत गट अध्यक्षांना लेटर पाठवले आणि एकत्र हळदी कुंकूचा प्रस्ताव मांडला आणि त्याप्रमाणे प्रत्येकीने याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतला. याच्यामध्ये एकच उद्देश आहे की महिलांनी एकदा तरी एकत्र यावं आणि एकमेकांशी बोलावं, संवाद करावा. कारण जास्त करून आपण कामापुरतीच बोलतो, स्वार्थापुरतीच बोलतो. पण हे सर्व सोडून आपण एकत्र गोड खाण्याचा बघा पोटामध्ये जातो तो आपण पदार्थ बोलतो, परंतु विचाराने पोटामध्ये विचार गेले पाहिजे. हा विचारांचा साठा जो माझ्याकडे आहे तो दुसरीला कळला पाहिजे, दुसरीकडे आहे तो मला कळला पाहिजे. अशी अपेक्षा ठेवून हा चांगल्या प्रकारचा प्रोग्राम आम्ही अरेंज केलेला आहे आणि त्यासाठी जी शक्ती किंवा आम्हाला ऊर्जा मिळते ती नक्कीच कमिटीचे जे आहेत माझे सहचारी त्यांच्याकडून सुद्धा आणि मोठ्या प्रमाणात एक बोला असं वाटते की समाज कल्याण न्यास या सोन्यादादा पाटील यांच्या संस्थेकडून आम्हाला हे काम करण्याची जी जिद्द आहे, जी दादांची जिद्द आहे ती कार्यक्रम होईपर्यंत खुर्चीवर बसत नाही. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतोय की कार्यक्रम होईपर्यंत खरोखर आपण आयोजक आहोत, आपण खुर्चीवर बसायचं नाही. तर त्यांच्याकडून थोडंफार काय होईना परंतु आम्ही शिकतोय आणि तसं करण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशी इच्छा आहे की माझ्या ज्या गावातल्या महिला आहेत दादा नेहमी सांगत असतात की साधनाची प्रोग्राममध्ये ते गावापुरतेच, पण आधी माझ्या गावातल्या लोकांनी माझं ऐकलं पाहिजे किंवा माझं ऐकलं पाहिजे म्हणजे काहीतरी नाही की तसं राहण्याचा किंवा तसा बदल घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. जर त्यांच्यामध्ये बदल घडतो तर
नक्कीच गावाची वेळ ओलांडून आम्ही न्यासातर्फे काम, कारण की आज कमिटीवर मी आहे तर मी करू शकते काहीतरी, परंतु जर कमिटीवर नसेल तेव्हा नक्कीच न्यासातून हे गावाबाहेर करण्याचा प्रयत्न करेन। ही हमी मी लाईव्ह दादाला देते आणि ही भावना ठेवूनच मी कार्यक्रम करण्याचं आयोजन केलेलं आहे। आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे इसी चैनल पर। तब तक के लिए इजाजत दीजिए, धन्यवाद, नमस्कार।